हॅलो फ्रेंड, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मजेतच असणार। मी आज टॅरेजवर आले। आपण राहतो त्या बिल्डिंगच्या वरती, तर बघू शकता टॅरेज तर आलोय। मस्त लादी बिदी मारलं नाही, असं आहे टॅरेज। इथं जांभळाची झाडं होती, एक तुटला, आम्ही जांभूळ काढा घ्यायचो। एक आहे जांभळाचं झाड टॅरेज पर्यंत आले, वरपर्यंत। मस्त निसर्ग दिसतोय टॅरेज वरून, छान झाडं हिरवीगार झालीत। पाऊस असल्यामुळे आपल्या बाजूलाच मोठा टावर बनलाय, थोड्या दिवसात आपला पण बनेल। छान आहे, राम मंदिर आहे। खूप मस्त आहे। आज पाऊस नसल्यामुळे वरती आले, जरा पक्षी विक्षी किती आकाशात फिरत आहेत, पावसाला बोलवतात, पण पाऊस काही येईना। सूर्यदादा मावलायला गेलाय। आपण आलो टॅरेजवर। आपण आज गप्पा मारणार आहोत थोड्या। विषय काय आहे तर बोलायच्या टायमावर नेमका विसरून जातो आपण। तर विषय असा आहे की सगळी जण असं म्हणजे बोलतात की बिंदास कशी झालीस, बिंदास कशी झालीस, बिंदास म्हणजे यूट्यूब बनवते म्हणून असं त्यांना वाटत असेल। तर सांगायचा बोलला तर ते घाबरायचं कुणाला आणि काय घाबरायचा, असं माधवी फक्त आहे। पावसाचं ढग आल्यात, पण पाऊसच नाही येत। खूप मस्त क्लायंट आहे, पक्षी पण फिरत आहेत, पावसाला बोलवतात। बिल्डिंगची आगाशी आम्ही गच्चीमध्ये आलोय वरती। तर इथं जांभळीची झाडं वगैरे असायची, तर आम्ही पहिले खूप जांभळं वगैरे तोडायचो। पण ह्या वर्षी काय वादलामध्ये जांभूळ तुटून गेली, आणि ही एकच जांभूळ आहे, तिच्यावर काही यंदा जांभळं आली नाही, आणि ती दूर आहे, खूप खूप दूर आहे। असं माणसं छान आहे, काय बोलू। सकाळी खूप विचार केलेला, असं बोलन तसं बोलन, आणि नेमकी विसरली। बोलायचं तर आहे खूप, सांगायचं आहे खूप। ठीक आहे, बोलूया पण पाऊसच नाही मुंबईला। बघा, आपल्या कोकणात खूप पाऊस लागतंय आणि मुंबईला पाऊसच नाही आहे। काय बोलायचं, खूप बोलायचं आहे, कसं बोलायचं, कसं सांगायचं। किल्ला पण बोलायचं। सो गाईस, विषय असा आहे की सगळी मला असं बोलतात की तुम्ही ताई बिंदास कशी काय झाली, म्हणजे मी काय बिंदास म्हणजे कशी काय बोलायचं। असं बिंदास मी पहिल्याशीच आहे। मुलं लहान होती त्यामुळं आपल्याला काय असं म्हणजे काय करता आलं नाही, काही जमलं नाही। संसार आहे, घर पंचे सांभाळायला एकटीवरच होतं, मुलांना सांभाळायची असं। तर करत आहेत, आणि आपल्याला पण सपोर्ट करतात की ठीक आहे मम्मी करते, चांगलं आहे, व्यवस्थित आहे। आता माझ्या मुलांचा पण मला सपोर्ट आहे। बोलायला गेलं तर बिंदास कशी झाली म्हणजे कसं बोलायचं, आता बिंदास म्हणजे आपण बिंदास असतो, आपल्यावर प्रसंग येतात, संकट येतात, त्यांना सामोर आपण जात असतो। आपल्याला शक्ती आहे, नारीला खूप शक्ती आहे, ती सगळा सहन करते आणि करू शकते ती। तर सगळ्यांनाच माहिती आहे, अनुसया वगैरे, झाशीची राणी आणि जिजामातांनी तर देशासाठी आपल्या मुलग्याला कशी तयार केलं, ही इतिहासामध्ये काने घडले। आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या पूर्ण भारतामध्ये
जगामध्ये पूर्ण बोलायला गेलं तर नाव आहे. आज ते कसं घडलं, एका आईमुळं घडलं. त्या आईनी त्या मुलाला कशी शिक्षण दिलं, कसं घडवलं, तर सर्व आपल्याला सगळ्यांना तर माहितीच आहे. पर असं बोलायला गेलं तर त्याग त्याग बोलतात त्याला. ज्या पहिल्याच्या थोर पुरुष थोर महिला होऊन गेल्या, त्यांनी त्याग केलं, त्याने देशासाठी स्वतःचं शरीर झिजवलं. असं आता आपण तर एवढा काय नाही करू शकत, पण थोडाफार आपण आपल्या घरासाठी आपल्या मुलांसाठी तर करू शकतो. आणि आलेल्या संकटाला सामोरं जायची आपल्यात हिंमत पाहिजे. आता मला पाठीमागं लोक बोलतात, मला काय माहीत नाही. जर समोर तुम्ही बोलली तर मी तुम्हाला जबाब नक्की देईन. आणि दोघी तिघी असे म्हणजे भेटतात, त्या जुन्या वगैरे आहेत, ते बोलतात ताई तू बिंदास कशी झालीस. तर बिंदास कशी झालीस म्हणजे आपला संसार आहे, आपली मुलं आहेत, ते आपल्याला बघायलाच लागतं. आणि जी परिस्थिती येईल त्याला सामोर आपल्याला जावंच लागतं. ती हिंमत माझ्या सद्गुरूंनी माझ्या समर्थांनी माझ्यामध्ये दिलेली आहे. असा काही विषयच नाही. तर मस्त मस्त मूव्हीज करायत म्हणजे पिक्चर वगैरे आहेत आपण जे बघतात ते. आता ती बोलायला ठाकरे पिक्चर बघितलेला मी. माझ्या मुलाने मला सांगितलं मम्मी ठाकरे पिक्चर बघ. तर ठाकरे पिक्चर बघितलेला. त्या ठाकरे पिक्चरमध्ये आपल्या सगळ्या मुंबईवरच आहे, पण आपण तेवढं नाही करू शकत. आपल्यात एवढी कॅपॅसिटी नाही आहे. जे घडलं आहे तर घडलं, अगोदर घडलं. आता जे घडत आहे त्याच्यात पण आपण काय नाही करू शकत, कारण आपण एकदम खाली आहोत. आपलं कोण ऐकणार आहे असं पण आहे. आणि बोलायला गेलं तर हसीना पिक्चरमध्ये त्या आईने त्या माऊलीने किती दुःख सहन केलं नाही. तो पिक्चर आता खरी रिअल स्टोरी आहे का खोटा हे आपल्याला माहीत नाही, पण पिक्चर बघून असं वाटतं की त्या आईला जाणून बुजून त्रास दिलेला आहे. तिचा मुलगा तिचा नवरा असंच मेलं. मग त्या आईने किती दुःख सहन केलं असेल असं बोलायला गेलं तर. म्हणजे असं काय काय खूप आहे. खूप त्रास देणारी लोक भेटतात, खूप आपल्याला टोचलणारी लोक भेटतात, खूप आपल्या रस्त्यावर काटं वगैरे येतील. आपला संसार करताना खूप काही आपल्याबरोबर घडेल, पण त्याला सामोरं जायला त्याला ताकद, त्याला सहन करायची हिंमत एका बाईमध्येच आहे. आज ती ताकद माझ्या सद्गुरूंनी मला दिलेलं आहे, म्हणून मी आज तुमच्यासमोर उत्तम आहे ना. आणि यूट्यूब खोलण्याचं कारण असं आहे की मी माझ्या खुशीसाठी, तुमच्या खुशीसाठी, म्हणजे आपण कुणाला दुःख द्यायसाठी यूट्यूब खोललेला नाही. यूट्यूब चॅनल आपण माझ्या खुशीसाठी खोललेलं आहे. मला आवड आहे, मला खूप गाण्यांची वगैरे मला खूप आवड आहे. मी माझा घर सांभाळून मला फिरायचं वगैरे खूप शौक आहे, पण मी तो कधी पहिला पुरा नाही केला. तर आता माझी मुलं मोठी झाली तर हळूहळू होईलच, हळूहळू करणार. माझी मुलं खूप छान आहेत. माझ्या मुलानं म्हणजे खूप प्रेम आहे माझ्यावर पण, म्हणून आज मी तुमच्यासमोर उत्तम आहे. मला एवढं सांगायचं आहे ज्या मुलींना ज्यांना दुःख आहे, ज्यांना संकट आहे, त्या संकटाला खरोखर तुम्ही सामोरं जावा. त्या दुःखाला तुम्ही होय द्या, तरच पुढचा दिवस उत्तमाचा येतील. काही हत्या करायची का आत्महत्या करायची सोचूच नका, विचार करूच नका. जे काम आपल्या हातात आहे ते करत राहावा. जसा आपला घर आहे तसा चालवत राहावा. पुढं खरोखर दिवस चांगले येणार आहेत. सगळ्यांचं चांगलं उत्तमच येतील. मी थोडक्यात काही गोष्टी अशा शेअर करणार आहे तुमच्याजवळ. पुढं मी सांगणारच आहे. बोलणारा टाईम लागेल, कारण मी नवीन आहे. आता यूट्यूबवर मी नवीनच आहे, तर बोलायला एवढं काय खास जमत नाही. तरी पण जेवढं होईल तेवढं मी सांगणार आहे. आणि जेवढं होईल तेवढं मुंबईमध्ये जे काय आहे ते घडतं आहे आणि काय आहे ते मी तुम्हाला खरोखर दाखवणार आहे. दुःख तर नाही होणार. कोणी व्हिडिओ आपला बघितल्यानंतर असं मनाला असं, तर लोकांसाठी तर आपण करतच नाही. मेन गोष्ट आपल्या स्वतःच्या खुशीसाठीच करतो. आणि ज्यांना आवडेल त्यांनी व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब. किती लोक बोलतात एवढा मोठा चष्मा लावून व्हिडिओ बनवतं, कशी दिसतं, काय बनवतं, काय करते असं. अरे बाबा, चष्मा आलाय तर लावणारच ना आपण डोळ्याला.
काय करणार, ज्याला त्याला वेगवेगळी पसंत आहे, प्रत्येकाची अलग अलग पसंत आहे, काय करणार. बोलणाऱ्यांना खूप बोलायला येतं, पण जे करते ते सपोर्ट नाही करणार. बाबा तुम्ही करता तर चांगला आहे, चांगला करता तुम्ही, पुढं पुढं जात राहा, आम्ही सपोर्ट करू, असा कोणच नाही बोलत. उगच उगच काहीतरी बोलायचा, बडबड बडबड करत बसायचा खाली फुकट, आणि जो पुढं जाल त्याचा पाय खेचायचा. असा करू नका. जितका होईल तेवढा सपोर्ट करायचा काम करा आणि चांगला बोलायला शिका. हा आपलं आयुष्य फक्त एवढाच आहे, 100 वर्षाचा. कधी काय होईल, कधी काय घडेल, कुणाला काहीच माहीत नाही आहे. तर जितकं होईल तेवढं प्रेमान बोलायला शिका, जेवढं प्रेमान होईल तेवढं प्रेमान वागायला शिका. हेच सांगणं आहे माझं. आता काय बोलणार, खूप काय बोलायचं आहे, खूप काय सांगायचं आहे, पण कसं सांगणार ना. हळूहळू जमेल तसं बोलन मी. मला पण बोलायला जमेल. काय ती व्हिडिओ नुसत्या बाजाराच्याच बनवतं, मार्केटमधल्याच बनवतं, अशा बनवतं, तशा बनवतं. अरे बनवीन बाबा, मी हळूहळू बनवीन, शिकेन हळूहळू. आता पण मी शिकतच आहे, मला आवड आहे, मला करायचं आहे, म्हणून मी, माझ्यावर काही जबरदस्ती नाही. आणि मी माझ्या मनानं खोलला यूट्यूब चॅनल. मला खूप आवड आहे. मुलं लहान असताना काय करायला नाही जमलं, आता मुलं मोठी झाली, मुलांचा सपोर्ट आहे, घरच्यांचा सपोर्ट आहे, मला अजून काय पाहिजे. बस. बिमारीतून कशी बाहेर आली, एवढ्या मोठ्या संकटाला मी कशी सामोर गेली, मी सगळं हळूहळू सांगणार आहे तुम्हाला. तोपर्यंत जय महाराष्ट्र.